संजय दिना पाटलाचा निषेध असो, पत्रकार संघाचा निषेध असो। आमच्या मागण्या शासनाने पोहोचवाव्या। संजय दिना पाटील यांचा निषेध असो। संजय दिना पाटील मुर्दाबाद। या संजय दिना पाटीलचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। संजय दिना पाटील यांचा निषेध असो, निषेध असो। पत्रकार एकता जिंदाबाद। तुझ्या दिसेल पाहिजे ना काय 10 मिनिटं राहिले दुपार आला मित्रा। खासदार संजय पाटील यांचा निषेध असो, खासदार दिना पाटील यांचा निषेध असो। 2, 3 शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल जी असंसदीय भाषा वापरली आहे, शिवीगाळ वापरली आहे, धमकीची भाषा वापरली आहे, ती अत्यंत निषेधार्ह आहे। खरं म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब म्हटला जातो, आधारस्तंभ म्हटला जातो। पत्रकारांना अधिकार आहे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा। ते चुकत असले तर त्यांना त्याचा जो काही असेल तो प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। हे राष्ट्रपतींपासून तर ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत मान्य असताना एक कोणतेही खासदार त्यांना प्रश्न विचारले पत्रकारांनी म्हणून जर या पद्धतीची भाषा वापरत असेल या लोकशाहीमध्ये तर ती तीव्र निषेधार्ह आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। ते कुठल्याही पक्षाचे असो, प्रश्न तो नाही आहे। आम्ही हा संजय दिना पाटलांचा व्यक्तिशः निषेध करत नाही आहे, त्यांच्या प्रवृत्तीचा निषेध करतो आहे। पत्रकारांबद्दल त्यांना जे असं वाटतं की आपण यांना धमक्या देऊन घाबरून जातील पत्रकार, तसं होणार नाही। इथल्या लोकशाहीमधले पत्रकार हे उलट अधिक कणखरपणे आणि अधिक जागरूकपणे आपले विचार यापुढच्या काळात मांडतील। त्यांचा तीव्र निषेध आजच्या निमित्ताने रावेर आणि यावल तालुक्यातले सर्व पत्रकार मित्र आम्ही एकत्र येऊन, सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही त्यांचा तीव्र निषेध या ठिकाणी करत आहोत। व्हॉइस ऑफ इंडिया आणि फेसबुक पत्रकार संघासह या रावेर यावल तालुक्यातील पत्रकार बांधवांतर्फे मी त्यांचा निषेध करतो। लोकशाही असताना लोकशाही पद्धतीने जो जबाबदार व्यक्ती त्याने वागलं पाहिजे आणि ते खासदार असताना पत्रकारांचं कर्तव्य आहे की जॉब विचारला पाहिजे आणि ते विचारत असताना मारहाण शिवीगाळ मारून टाकायची जी धमकी दिली ही चुकीची आहे। हे लोकशाहीच्या राज्यामध्ये लोकशाही असताना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार देखील आहे, त्याला देखील त्यांनी वागणूक अशी दिली। त्या कोण व्यक्ती हा महत्त्वाचा नाही आहे, परंतु त्याची प्रवृत्ती ही बरोबर नाही आहे। प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी आमची रावेर यावल तालुक्यातील पत्रकार बांधवांतर्फे आणि पत्रकार संघांतर्फे आम्ही मागणी करतो आहे। आज आमच्या ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी इथे खासदार संजय दिना पाटील यांनी जे काही पत्रकारांबाबतीत आक्षेपार्ह धमक्या देणे वगैरे हे सर्व गोष्टी केल्या आणि हे घडलेले आहे, याबाबत आज इथे रावेर यावल तालुक्याचे आमची सर्व पत्रकार बांधून इथे प्रांत कार्यालयात येऊन त्या गोष्टीचा निषेध केला, निवेदन दिला। मात्र नुकतेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून पत्रकारांना कोणी धमक्या दिल्या तर त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असा त्यांनी सांगितला असता ह्याच न्याय त्या खासदार संजय दिना पाटील या बाबतीत शासनाने घ्यावा अशी आमची पत्रकार बांधवांची मागणी आहे। आणि पत्रकारांना ग्रामीण भागापासून तर वरपर्यंत कुठेही कोणी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या, वृत्त संकलन करताना किंवा काही केला तर आम्ही सर्व महाराष्ट्राचे पत्रकार त्याच्या बाजूला भक्कमपणे उभे राहून त्याच्या विरोधात पत्रकार कायदा संघ
जे कायदा निर्माण केलेला आहे राज्याने त्याच्या अनुसार कारवाई करण्याची मागणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.